पूर्ण भेटलं म्हणजे वारी ह्यांच्यामुळे झाले. 4-5 वर्ष झालं भुगते. ह्या वर्षी तर हे बघा, काल तुम्ही विचारत होते ना, तो हा विशाल आहे. या तुम्ही मी बघतच राहावं असं वाटतं. हा टायमिंग अनाउन्समेंट करत नाही, एकदम उशीर. 12:15ची गाडी. फोनला रेंज. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काल वारी खूप छान झाली. त्यानंतर घरी यायला उशीर झाला. सकाळी आरामात उठलं. तर आता मला दुसरीकडे 1-2 कामासाठी जायचे. माधू आणि वनिता तुम्ही वारीत पाहिले. कंपनीचं पण मी शूट केलं. त्यांच्या नाते त्यांच्यासाठी मी ड्रेस आणले, ते दाखवते मी तुम्हाला. हा आहे पर्कर पोलका. घरी शूटिंग करायला जमलं आणि हे बघा, हे असं आणि हे असं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. मला वाटतं मी येऊन पण खूप वर्ष झालं. दरवेळेस येते बाळांसाठी काहीतरी घेऊन येते. असं माझं चालायचं पण व्हायचंच नाही. म्हणजे काहीतरी गडबडीत निघायचं, कार्यक्रम असलं की यायचं. म्हणजे येणं जाणं कार्यक्रमात होतं, पण नेमकं त्यावेळेस कधीही मला ते जमलं नाही. एवढ्या गोड आहे, तेवढ्या गोड आहे. त्यांचे व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला. खूप ॲक्टिव्ह आहेत दोघीसुद्धा. म्हणजे मोठी जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं गुड्डीला, तर तिची मुलगी त्या व्हिडिओमध्ये पण घरच्या आहे की नाही आठवत नाही. दुसरी आशू आहे, ती व्हिडिओमध्ये कधी दिसली नाही. आत्ता पण ह्यावेळेस भेटली नाही, कारण त्या लोणं काळवरला राहतात, तिकडे जायला जमणार नाही यावेळेस. तर त्यांच्या दोघींसाठी आणले. दोघी खूप गोड आहेत दोन्हीही मुली. एक मला वाटतं 3 वर्षाची आहे आणि एक 5 वर्षाची आहे. तर ते ड्रेसेस घालून त्यांचे फोटो भेटतील आणि खूप ॲक्टिव्ह आहेत त्या दोघीसुद्धा. तर पुढल्या वेळेस आले की नक्की गुड्डीकडे जाते आणि त्याचं बिझनेस काय करते ते तुम्हाला ते पाहायचं आहे, ते दाखवते मी नंतरच्या वेळेस. हे कॉम्बिनेशन खूप घाईत शिवून आणले. थोडीशी साईज मोठी आहे, पण येईल त्यांना. खूप ह्याची इच्छा असते आणि खूप गोड आहेत दोघीही सुद्धा. म्हणजे जसं गुड्डी आणि आशू आहेत तसंच त्यांच्या मुलीसुद्धा आहेत. कसं असतं, कधी कधी खूप आपण विचार करतो की जाऊ, करू, हे करू, भेटू करू, पण ते राहून जातं. त्यावेळेस वारीच्या निमित्ताने आले मी आणि त्या ह्याच्यातच म्हणजे दरवेळेस असंच काहीतरी काय मागे एकदा खाण्याचं करायचं होतं, पण नंतर त्याचे धागे खूप निघत होते, त्यामुळं ते हे केलंच नाही. असे शिवले आणि इथं आल्यानंतर मी हुक लावलंय. वनिताचं सगळं आवरणं चालू आहे. मी तुम्हाला हे ड्रेसेस दाखवते. पण हे ड्रेसेस शिवताना बऱ्याचदा ऑर्डर देताना तुम्हाला कॉम्बिनेशनचं खूप असं हे पडतं की कलर कुठले कॉम्बिनेशनचे. मला वाटतं असं मी कलर दाखवलं की नाही मला काही आठवत नाही असे शिवलेले. पण हे बघा, हा हे कलर खूप छान दिसतो. बनारसीमध्ये येते. हे काट आहे ह्याचा आणि हे कपड्याची ही क्वालिटी आहे. पाहू शकता जसे किमतीत तसं आहे. आणि आत हे अस्तर आहे मॅचिंग. आणि ब्लाऊज दाखवते. आता मला बॅक कॅमेरामध्ये कळणार नाही. मागे ह्याला हुक लावलेत कारण ह्या मोठ्या आहेत आणि असे पॉपॉली स्लीव आहेत. असं शिवलेलं आहे. खूप कॉम्बिनेशन छान दिसते. बघू वनिता काय करते. हां, ड्रेस दाखवले तुम्ही. बॅक आता काढू का शूटिंग? काय काढू नका शूटिंग. इकडे या. तुमचं काय दिसत नाही. गाऊन मी गाऊनवर असते. काय पसारा तुमचं घर ह्यांचं देवारा घर बघितलं की काय म्हणतील तेवढं छान आहे, पण वेळ नाहीये. ड्रेस कसे झालेत ते सांगा. छान आहे, छान आहे. पण हे इकडे ह्यांच्यामुळे काय थांबा पूर्ण भेटलं म्हणजे वारी ह्यांच्यामुळे झाले. 4-5 वर्ष झालं भुगते. ह्या वर्षी तर मग ती हसते त्या मावशीला. ते 3 महिने झालं प्लॅनिंग करते. पुण्य एवढं पुण्य नाही पाडून घ्यायचं पदरामध्ये. पण ग्रुप खूप छान आहे. ग्रुपचं इतकं डिटेल मला त्यांचं कोणाशी बोलण्यात आलं नाही. त्या बोलल्या होत्या घरी या पुढल्या वेळेस भेटतो. ओ ड्रेस कसे येते नाती? छान आहे, 1 नंबर. नातीचे फोटो पाठवा. फोटो बघा, लय गोड आहे त्या पोरे. बापरे. हा, त्याच्या ह्याच्याने. आणि हा एक कॉम्बिनेशन आहे, ह्याचं मी तुम्हाला दाखवते. गाऊनवर आहेत त्या, त्यामुळे थोडेसे हे करते त्या. आणि ते कॅमेरा फेस नाही त्या, पण खूप छान आहे स्वभावाने. खूप धडाडी आहेत त्या सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे मला येताना त्यांच्याशी साधं बोलणं सुद्धा झालं नाही, पण एक हक्काने जसं माहेर येते ना तसं येते. त्यामुळे काय वाटत नाही, असं मला कुठलंही टेन्शन नाही. पण मी कशी जाणार वारीला, कसं करू, काय करू, बरंच प्लॅन केले मी. ते कधीतरी मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगते. पण ते जमतच नव्हतं. मग सहजासहजी सरांचं त्यांचं बोलणं झालं. ते बोलले मी जातोय, गाड्या आहेत,
सरळ सुरेखाला पाठवा, मी घेऊन जातो, बाकी काही नाही, फक्त आधार कार्ड तेवढं पाठवून द्या. सगळं बाकी त्यानेच केलं आणि त्यांच्या ग्रुपने ॲडजस्ट पण केलं. असं नाही की ही नवीन आहे. आणि मस्त आहे. तर तुम्ही तो जरा व्हिडिओ नंतर येईल किंवा आधी पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. खूप ग्रुप चांगला आहे. म्हणजे मला ते खूप छान वाटलं आणि सगळ्या जणी आवर्जून घरी बोलवलेत. पण मला आज निघायचं आहे कारण उद्या परवा ऑर्डर आहे, परत कधीतरी येते. फुल एन्जॉयमेंट केलं आणि कॅमेरा फेस आहे, बिलकुल असं काही असं हे केल्या नाहीत की नवीन आहे असं, म्हणजे पहिल्यांदा भेटले असं वाटलं नाही. कुणाच्या तर निमित्ताने होते. बोलतात ना आपल्या मनात काय असेल तर ते देव कुठून ना कुठून मार्ग दाखवतो, तसं झालं. हे असे परकर आहे. ह्याचा काय बोलायला लागले आणि कुठला लेख कावा लागले मला सूचना असं झालं, कारण जायचंय आणि छोटा भाऊ आला मला घ्यायला. तर हे असं आहे, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. हे बघा, आता त्या दोघींना आवडलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी क्वार्टर ठेवून बॅक कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न तरी करते. बघू कसे दिसतात, कारण मला घरी शूटिंग घ्यायला जमलंच नाही कारण खूप उशीर होत होता. म्हणजे मी शिवून घेऊन जाते, नंतर मी तिथे गेले तर दाखवते, नाही तर नाही दाखवत. कधी कधी असं होतं की मी ड्रेसेस शिवते, द्यायचं असेल त्यांना देते. मला ते देणं जास्त महत्त्वाचं वाटतं शूटिंगमध्ये. तर हेच काय कॉम्बिनेशन, फक्त कलर वेगळे असतात, बाकी काही नसतं. तर हे त्यांचं म्हणजे हे बेडरूम आहे. ह्या वेळेस त्यांचं घर मला दाखवायला जमणार नाही, पण घर पुण्यातलं पण खूप सुंदर आहे. बाहेरचा एरिया दाखवते मी तुम्हाला. बिल्डिंग आहे, 7व्या मजल्यावरती हे घर आहे त्यांचं. आणि इथे वहिनी बोलतात पसारा आहे, तुम्ही तसंच घ्यायला लागलं. म्हणजे काय नाही होत, घरच आहे. ही माझी बॅग आवडली. हे असं परकर पुलकं, हे तुम्ही बॅक कॅमेराने दोन्ही तुम्हाला दिसाल. बनारसी, सेमी बनारसी, ओरिजिनल बनारसी नाही, हेही मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने दोन्ही शिवलेत. सिंपल राऊंड गळा आहे आणि पप स्लीव आहेत. काठ दोन्ही बाजूला वापरलंय. कधी कधी नसेल तर फक्त समोरच वापरतो, म्हणजे कपड्याला बॉर्डर किती असते हे समोरचं आणि मागचं हुक. अशा पद्धतीने त्यांचं देवघर दाखवते तुम्हाला. हे बघा, खूप 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 अजून त्याला फुलं बिलं सगळे व्हायचे आहेत, पण हे अशी पूजा करून घेतले त्यांनी. बघतच राहावं असं वाटतं. खूप छान सजवतात. हा इकडून, हा ह्या दुसऱ्या बेडरूमचं गॅलरी आहे इकडून. हे समोर खेळण्यासाठी, हे खाली भाजीचं. हा खूप चांगला आणि एकदम मस्त आहे एरिया. हवा खेळती आहे. हे पाहिलं की खूप प्रसन्न वाटतं असं. मावशीला विचारते ड्रेस कसे वाटालेत. मावशी बघितल्याच नाही त्या. छान आहे ते, बघितलो का? उभं राहून बघा तर. बघितलंय, दोघींसाठी शिवून आणले मी. हां चालेल. बघा मावशी पण छान आहेत, म्हणायला लागलेत, मदत करायला येतात. त्यांची घाई आमची घाई सगळ्यांची एक सोबतच चालले. जायचंय, पाऊस आहे दुसऱ्या ठिकाणी, तर हे काढून ठेवते आणि निघते. आता ह्या व्हिडिओमध्ये कुठं जमलं पुढचं ॲड केलं तर करते, नाहीतर ड्रेस दाखवायचे ते कसे. हाय या की, तुम्हाला कोण नको म्हणालाय? काय बरं, आत आलो तर काय फरक पडणार आहे? मग बघा, आहे मावशीची गडबड आहे. आणि मी बोलते त्यांना या कॅमेरात, बोलतात ना मी बाहेरूनच बरं आहे. कॅमेरा फेस पटकन कोणी नाही आहे. तर चालेल, अशा पद्धतीने आमची धावपळ चालली आहे, कामं चालू आहेत, सगळंच चाललं आहे. तर आता भाऊ आला, म्हणजे छोट्या काकांचा छोटा मुलगा रमेश, त्याच्याकडे जायचं आहे. कारण त्याला दरवेळेस येते म्हणते, अशीच कल्टी मारते. ह्या वस्तू बोला कारणं सांगू नको, मी येतोय तुला घ्यायला. तो आलाय, त्याच्याकडून मग दुसऱ्या ठिकाणी जायचं. आणि गुड्डी अशी दोघीचाही फोन आला होता. दोघींनाही मी फक्त व्हिडिओ कॉलिंगवरती ड्रेसेस दाखवले. दोघींनाही आवडले. बघूया आता कसे वाटतात. तर असे सगळे ड्रेसेस ते देताना बऱ्याचदा असं होतं की मी शिवले तरी मला वेळ नसतं तर मी शूट करत नाही. आजही करायला जमेल की नाही माहिती नव्हतं, कारण परवा आले, कंपनीत गेलो, कंपनीचं शूट, त्यांचं शूट, परत घरी आलो. त्या दिवशी पण निघताना घाई झाली, दुसऱ्या दिवशी परत निघणं, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग आत्ता म्हणजे भाऊ आणि महादू दोघंही थोडंसं बोलत बसलेत. म्हणजे 5-10 मिनटात जेवढं जमेल तेवढं मी शूट घेते. तर असे सगळे धावपळ चालू. हे ड्रेसेस कसे वाटले? आणि पुण्यात खूप ऑर्डर असते माझ्याकडे, त्यामुळं मला खूप छान वाटतं की परकर, पुलकं, बाळांपिढे सगळ्याच ह्या गोष्टीच्या.
तर जेव्हा आपण काम करतो त्यासोबत ह्याही सगळ्या गोष्टी आपण करतो आयुष्यातल्या, त्याच्यात बऱ्याचदा असं होते की ताळमेळ जमत नाही, पण आपण जमवून घेतलं की जमतं. चालेल, बघूया पुढे कंटिन्यू करते का व्हिडिओ. हे बघा, काल तुम्ही विचारत होते ना, तो हा विशाल आहे, या तुम्ही, मी तुझ्यासाठी खास येणार आहे. ते काल खरंच 5-6 कधी बोलते ते विशाल तुमचं. मी म्हणले हा तेच विशाल आहे, दुसरा नाही. तुझं घर आरोही सगळे फोटो बिटो बघितले निवांतपणे. काल ते कॉल पण कर म्हणत होते, पण तिकडं रेंज नव्हता. हे बघा विशाल दिसला. हे बाबा सगळ्यांना धन्यवाद बोल. खरंच यार कौतुक केलं सगळ्यांनी तुझं. एवढे असं तुझ्या मागे वेडे ते लोक, हे नव्हतं माहिती मला. नाही त्यांनी म्हणले ना, ते मला सोडूनच दिले त्यांनी, मला सोडूनच दिले. तुम्ही येत, मग तू विशाल आहे, मग ती रंजिता, सगळ्यांचे ते फोटो बघ, हे बघ ते बघ. त्यांनी 2-3दा कॉल लावायला सांगितलं. मी 1-2दा ट्राय पण केले, पण रेंज नव्हता. म्हणजे तुम्ही या आमच्याकडे, तुम्हाला भेटतील ते नक्की. चालेल. इथं समोर अगर बोर्ड दिसत असेल आय लव्ह कात्रज, अशी गर्दी आहे. मी इथं उतरले आणि इथून काही रस्ता असं पटकन समजत नाही. बस गाड्या तुम्ही बघू शकता पुण्याला काय ट्रॉफिक असतं ते. तर तिथून निघाले, महादेवकडून मी माझ्या भावाकडे गेले, तिथून मी इथं आले. इथून 1-2 कामं आहेत, ते कामं करणार, मग स्टेशनला जा. मस्त झाड आहे, उंबराच्या झाडाखाली थांबले, थंडगार वारं सुटलं आहे. मुलगी आली म्हणजे हळदी कुंकू लावणं आणि मोठे भरणं हे असतं. मी म्हणते त्यांना माझ्या बॅगेमध्ये जागा नाही आहे, तरी भर भरून साड्या आणि हे ते बाहेरचं असतं ना, असं पद्धतच आहे. आता दीर येणार आहे घ्यायला, दिरांसोबत जाणार आहे, 1-2 कामं करणार आहे आणि आजच्या स्टेशनला निघणार. दीर भाऊ सगळेच बोलतात घोड्यावरच बसून येतेस, कधी तर निवांत येत जा, काय करणार, आपलं संसार आहे. पंढरीचं दर्शन झालं आणि माझे सगळे कामं झाले की बस झाला. ते बघा माझा अवतार कसं, तरी फ्रेश वाटतं आहे. पुणे स्टेशन जवळ आले आणि क्लायंटला भेटायचं होतं. तिला म्हणले तू येतेस का? ती बऱ्यापैकी माझी चांगली मैत्रीण झाली, पण ती व्हिडिओमध्ये येणार नाही. ती गाडी घेऊन आली आणि तिच्यासोबत मी मस्त आता हा पुण्याजवळचा एरिया फिरते, स्टेशनजवळचा. किती गर्दी आहे. आम्ही दोघी मस्त कॅम्प एरिया फिरवत होतो आणि बऱ्यापैकी गर्दी होती. मी तिला विचारलं पण, बोलते हां इथं नेहमी गर्दी असते. बरेच तिथं स्टॉल होते. यूट्यूबकडून खूप जणी असे मैत्रिणी मिळाल्या ज्या जिवलग बोलतात ना तशा. नेहमी काही असलं तर फोन करतील किंवा कुठं जाणार असेल तर विचारतील. पुण्याला गेलं तर हमखास मला 7-8 जणींचा मेसेज असतो, ताई आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला. जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायचं का? मी म्हणले पावसाळा आहे, पण तिथं शिव कैलास म्हणून पुणे स्टेशनच्या बाहेर डेअरी आहे. ते पाहिलं की कोणीही तिथं अगर तुम्ही जवळपास असतील तर तुम्ही चौकशी करा. खूप प्रसिद्ध आहे आणि खूप छान चविष्ट असं आईस्क्रीम, परत फालुदा, गरम दूध, बऱ्याच गोष्टी मिळतात. तर आम्ही तिथं गेलो. गेल्या वेळेस पण गेल्यानंतर गेले होते हे शिव कैलास आणि भरपूर गर्दी असते आणि मनसोक्त खाल्लं. त्यानंतर मी निघाले. समोरच स्टेशन आहे आणि मी पुणे स्टेशनला पोचले. तुम्हाला गर्दी दाखवते, भरपूर गर्दी होती. हे पुणे स्टेशन आहे, गर्दी दाखवते. इथं असं टायमिंग येतं आहे, पण आमची जी गाडी आहे दौंड ग्वालियर लिहिले तिथं फक्त 12:20 दाखवते. कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे हे दाखवत नाही. आणि आता बघा 11:55 झाले, फक्त 15 मिनिट आहे. नंबरवर येणार असं सांगताय दौंड ग्वालियर, पण त्यांना विचारल्यावर होतं ब्रिजवर जाऊन थांबा आणि फक्त 20 मिनिटं. काय माहिती काय टायमिंग अनाऊन्समेंट करत नाही. एक तर उशीर, 12:15ची गाडी, फोनला रेंज नसतं. हा सगळा हे आहे पुणे स्टेशन आहे. गर्दी दाखवते, गर्दी रात्रीच्या
आमची गाडी 12:20ची आहे, 12:15 झालेत, अजून टायमिंग म्हणजे प्लॅटफॉर्म सांगत नाही. हे बघा सगळे इथं थांबले, 4 नंबरवर येते मग त्याच्यावर तर काहीच नाही. आली आमची गाडी, किती उशिरा आली, 12:25. कुठंही हे नाही हे सांगत नाही, काय बोलतात नंबर हे ते. कुठं मुंबईला पाऊस पडलाय म्हणून पुण्यात सगळ्या गाड्या डायव्हर्ट होतात. तिकडे बघा लोकल, हे लोणावळा ते पुणे लोकल आहे. आला आता पुढे मागे व्हायला नाही पाहिजे. S4 S5 गाडी अर्धा तास लेट आहे. आत्ता मी कॉल करून विचारलं तर मुंबईला नाही आहे, नवी मुंबईला काहीतरी पाऊस भरपूर झाला आहे, त्यामुळे गाड्यांचं सगळं रूट काहीतरी चेंज केलं आहे. अनाऊन्समेंट नाही मेरा बॅग आहे. अनाऊन्समेंट करतच नाही आहेत एकतरी, आणि वेळेत करतात फक्त 5 मिनिट. डबा कुठं येतो, आणि आमचा डबा नेमका जनरल डब्याच्या मागे, त्यामुळे जनरल आहे ते पण चढतात, असं होतं आहे. आणि ही आम्हाला नवीन भेटलेलीच आहे. कुठं चालली आहे? वडोदराला एक्झामला 2 बॅग घेऊन आले. पहिल्यांदा आले तर तयारी करते. ट्रेनमध्ये आमचा काही आवाज येणार नाही. आम्ही सकाळी भेटलो नाही तर उद्या दुपारी ड्रेस वेगानंतर असं आमची पंढरीची वारी झाली. दुसरे कामं पण होते, 1-2 मीटिंग होते. मस्तपैकी कॅम्प फिरला, त्यांच्याबरोबर सगळं दाखवलं आहे. थोडंफार शूट केलं, जास्त नाही शूट केलं, आपलं तब्येत नॅचरल. आता बघूया कोण उठवतं आहे, कसं होतं आहे.